महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया। मी सोळंके सुरेश हरिश्चंद्र, प्रभारी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नदी अंतर्गत। माझी मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आम्ही सहभाग घेतला। शाळेमध्ये अनेक विविध उपक्रम राबवले। शाळेत ICT लॅब आहे, सौर ऊर्जेवर सर्व चालतं। मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड केलेली आहे। सर्व उपक्रम हे गावकऱ्यांच्या, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सरपंच यांच्या सहकार्यामुळे आम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन तालुक्यामध्ये आमच्या शाळेचा द्वितीय क्रमांक आलेला आहे। आणि काल 28 सप्टेंबर 2024 रोजी माजी पालकमंत्री माननीय संभाजी भैया पाटील व गट शिक्षणाधिकारी साहेब, विस्तार अधिकारी साहेब यांच्या हस्ते आमच्या शाळेचा गौरव करण्यात आला। त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आज संपूर्ण शाळा CCTVच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आणि त्यामुळं इथं अवांतर गोष्टी वगैरे काही घडत नाहीत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या शाळेमध्ये कोरोना काळामध्ये ऑक्सिजनची गरज भासली। ती गरज गावामध्ये उपलब्ध व्हावी यासाठी ऑक्सिजन खूप तयार व्हावा म्हणून 3200 वृक्ष लागवड मियावाकी पद्धतीने आज माझ्या शाळेमध्ये आम्ही लावलेले आहेत। त्याचबरोबर ROचं पाणी, जे की मुलांना कुठलाही आजार होऊ नये, पाण्यापासून होणारे आजार, म्हणून सर्व मुलांना आज ROचं पाणी आम्ही देत असतो। फक्त बौद्धिक ज्ञान देण्यापेक्षा आम्ही त्यांना शारीरिक सुद्धा त्या ठिकाणी देतो। शारीरिक सुदृढ बनवण्यासाठी आम्ही त्यांना शाळेमध्ये 2 ओपन जिम बसवलेले आहेत आणि त्या जिमचा वापर करून सर्व विद्यार्थी दररोज आमच्या समक्ष व्यायाम करून आपलं शारीरिक शरीर जे सुदृढ बनवत आहे। आता आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही, तर आम्ही आता शाळेमध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून देऊन पुढे जिल्हा स्तरावर कसं जाता येईल, राज्य स्तरावर कसं जाता येईल याकडे ग्रामस्थांच्या, माझ्या सहकारी शिक्षकांच्या मदतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। मी केशव बाबूराव तिपलमोने, सहशिक्षक जीपप्राशा नदी अंतर्गत। आमचे हे कम्प्युटर रूम आहे, ज्या माध्यमातून आम्ही मुलांना शिक्षण देतो। हा इंटेलेक्च्युअल बोर्ड आहे। असे 3 बोर्ड आमच्याकडे आहेत, जे की मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रभावी अध्यापन करण्यासाठी उपयोगाला पडतात। ज्यामध्ये इतिहास, भूगोल असेल, भूगोलाच्या बाबतीत खूप उपयुक्त साहित्य आहे, ज्यामध्ये अगदी वाहणारे वारे आम्ही प्रत्यक्ष दाखवू शकतो। त्याचप्रमाणे गणिताच्या बाबतीत इंटेलेक्च्युअल बोर्डाचा फायदा होतो आणि या पूर्ण ICT रूमचा विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होतो आहे। विद्यार्थी स्वतः हाताळतात। वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग्स असतील किंवा एक्सेल फाईल असतील, हे मुलं स्वतः करण्याचा प्रयत्न सातत्याने करतात। अतिशय उपयुक्त हे आम्हाला मिळालेलं आहे, ज्या माध्यमातून आम्हाला द्वितीय पुरस्कार मुख्यमंत्री सुंदर शाळेच्या माध्यमातून मिळाला, ज्यामध्ये या मुलांचा या ठिकाणी काम करत असलेला ICT रूममध्ये कम्प्युटरचा हे मुलांचा अनुभव खूप चांगला आहे असं मला वाटतं। ही जी कम्प्युटर रूम आम्हाला निर्माण करता आली, ते साधारणतः 8 लाखाचा खर्च ADM लातूर या टीना कंपनीकडून आम्हाला हे सगळं मिळालंय आणि ज्या माध्यमातून आमच्या गुणवत्तेमुळं आणि आमच्या विद्यार्थी संख्येमुळं टीना कंपनीनं एवढा खर्च करून आम्हाला ही रूम निर्माण करून दिलेली आहे। याच्यामुळं या ठिकाणी जे ICT रूम आहे किंवा हे कम्प्युटर आहेत, हे हाताळल्यामुळं मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि पुढच्या आयुष्यामध्ये ते अतिशय चांगल्या प्रकारे यामध्ये काम करतील, त्यांना आवड निर्माण होईल, यासाठी या रूमचा खूप। नमस्कार, मी श्रीमाळे राहुल संपतराव, प्राथमिक पदवीधर नदी अंतर्गत शाळे इथे जवळपास 6 वर्षापासून कार्यरत आहे। 2024 अंतर्गत माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 या योजनेमध्ये आमच्या शाळेचा तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक आम्ही पटकावलेला आहे आणि या योजनेमध्ये अनेक उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवत आहोत। त्यापैकी एक उपक्रम म्हणजे मियावाकी पद्धतीने केलेली लागवड। तर हे समोर जे दिसतंय आपल्याला, ते अटल घन वृक्ष लागवड या उपक्रमांतर्गत आम्ही कोरोना काळामध्ये आपण ऑक्सिजनचं महत्त्व आपल्याला त्यावेळेस कळालं आणि त्या बाबीचा आम्ही संदर्भ घेऊन 2022 सालामध्ये मियावाकी पद्धतीने
एकूण 1700 वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत. त्यामध्ये काही वृक्ष आहेत, उपवृक्ष आहेत, झुडपं आहेत. आणि ही वृक्ष ज्यावेळेस आम्ही लावलं त्यावेळेस विद्यार्थ्यांना गट करून त्यांना दत्तक काही वृक्ष दिले आणि मग त्या विद्यार्थ्यांनी त्याची लागवड करणे, पाणी घालणे या पद्धतीनं त्याची जोपासना केली. आणि या कमी कालावधीमध्ये म्हणजे फक्त 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला अशा प्रकारची आज वृक्ष किंवा झाडं तिथं लागलेली आपल्याला पाहायला मिळतील. आणि कोरोना काळामध्ये ज्यावेळेस शाळा बंद होत्या त्यावेळेस आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सोळंके सर हे स्वतः जातीनं येऊन त्यांनी लक्ष देऊन पूर्ण झाडांना ठिबक मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ठिबक पद्धतीने आम्ही प्रत्येक झाडाच्या मुळापर्यंत पाणी जावं या हिशोबाने आम्ही ठिबक पद्धतीने या झाडांना पाणी देतो. आणि त्याच पद्धतीनं दुसऱ्या वर्षी 2023मध्ये आम्ही समोर सर तिकडं तर 23मध्ये त्याचाच पुढचा टप्पा म्हणून समोर जे दिसतात झाडं ते झाडं आम्ही मियावके पद्धतीनेच आम्ही तिथं पण जवळपास 1600 ते 1700 झाडं आम्ही लावलेत. आणि ते सुद्धा मुलांना गट करून दत्तक आम्ही झाडं दिलीत. आणि आज चांगल्या पद्धतीनं आपल्याला ही झाडं वाढलेली दिसतात. आणि याचा फायदा निश्चितच शाळेतील विद्यार्थी असतील किंवा गावातील नागरिक असतील त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी निश्चितच होणार आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मी प्रवीण कांतराव कुलकर्णी, जिल्हा परिषद शाळा नदी हत्तरगा येथे सहशिक्षक या पदावर काम करत आहे. यावर्षी 2024-25मध्ये झालेल्या माजी मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळेमध्ये आमच्या शाळेचा निलंगा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटामधून 2रा क्रमांक आलेला आहे. आणि त्यासाठी आम्ही शाळेमध्ये गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहेत. त्या तयारीच्या अनेक उपक्रमापैकी हा आमचा वॉटर फिल्टरचा एक उपक्रम आहे. शाळेची पटसंख्या जवळपास 280च्या आसपास आहे. आणि 280 मुलांना आम्ही गेल्या 2 वर्षापासून वॉटर फिल्टरचं पाणी पाजतो. हे वॉटर फिल्टर आहे, हे 2000 लिटरचं स्टोरेज आहे. ह्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचं पाणी येतं, त्याच्यामधून हे फिल्टर मशीनद्वारे हे पाणी फिल्टर केलं जातं. आणि हे पाणी या टाकीमध्ये फिल्टर होऊन स्टोरेज केलं जातं. मुलांना बाहेर थोडं गावाची काही अडचण येऊ नये किंवा नासधूस होऊ नये म्हणून तयार केलेलं आहे. ह्या फिल्टरमधून हे पाणी इथे हँडवॉश स्टेशनमध्ये पाणी येतं. आणि या ठिकाणाहून मुलं फिल्टर पाणी घेतात. आणि शाळा सुटल्यानंतर आम्ही हे सगळा पूर्ण सट हँडवॉश स्टेशनचा सट उचलतो आणि मध्ये सुरक्षित जागी ठेवून टाकतो. धन्यवाद. राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव, मंदिरांचा कायापालट होणार, माहिती सरकारचा निर्णय, जुन्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार.